आणि यानंतरची बातमी बोंदू अशोक खरात संदर्भातली। बोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। लैंगिक शोषणाच्या तिसऱ्या गुन्ह्यात पोलिसांना त्याचा ताबा मिळालाय। बोंदू खरातला आता 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी असेल। लैंगिक शोषणाच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना या खरातचा ताबा मिळालाय। दरम्यान बोंदू अशोक खरातवरती 14वा गुन्हा दाखल झालाय। सिन्नर मिरगाव इथल्या जमीन खरेदीमध्ये फसवणूक केली गेलेली आहे। अशोक खरात आणि कल्पना खरातवरती हा गुन्हा दाखल झालाय। माळी बंधूंकडून कवडीमोल भावामध्ये कोट्यवधींची जमीन घेतल्याचा आरोपही त्याच्यावरती करण्यात आलाय। जमीन न विकल्यास 4 पैकी एका भावाचा मृत्यू होण्याची सुद्धा त्यानं बतावणी केली। माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा त्यानं हडप सुद्धा केलेली आहे। याच जमिनीवरती नंतर त्यानं एक ईशान्येश्वर मंदिर सुद्धा उभारलं आणि स्वतःचं भव्य फार्म हाऊस सुद्धा उभारलं। सिन्नर पोलिसांकडून सध्या याच गोष्टींचा याच प्रकरणाचा तपास सुरू आहे।